समीर स्ट्रायकिंग एंडवर आणि पहिलं षटक हाताळेल तर करण मडवी एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू, एक जेन्युइन ऑलराऊंडर आपल्याला पाहायला मिळतोय तो राधे एंटरप्राइजेस चिर्ले संघाचा. तो मात्र पॉवर प्लेच्या या पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एक वाईडिश लॉंग ऑफ तैनात, एक डिपिश मिड विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. उर्वरित सर्व क्षेत्ररक्षक 38 आतमध्ये शॉर्ट फाईन लेग, एक शॉर्ट लेग स्लिप आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल खोलवा टप्प्याचा खोदून काढला इनफिल्डच्या वरून, एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करत अलॉंग द कार्पेट. पहिल्याच बॉलवर हा चौका. इनसाइड आउट फटका इथे पाहायला मिळाला. समीरच्या बॅट मधनं इनफिल्डला क्लिअर केलं आणि पॉवर प्लेचा चांगला वापर केला, चौकार प्राप्त केला पहिल्या बॉलवर. पुढचा बॉल वेगवान पद्धतीने डाऊन द ग्राउंड, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ऑफ फटका. हवाई सफरीसाठी अगदी पलटवार भेदून फलंदाजी, दमदार षटकार. तर सध्या बेधून धावून फलंदाजी साकारतोय. पहिल्या बॉलवर चौकार, पुढच्या बॉलवर मनगटाचा चांगला वापर आणि षटकार. यावेळेस उसळी घेणारा चेंडू, रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी, बाउन्स झाला चेंडू, कमी गतीने टाकलेला. आणि गणेश काटकर यांच्याकडनं समीरसाठी ऑलरेडी 500 रुपयाचं कॅश प्राइज आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा झालंय. क्या बात आहे. 3 चेंडू आतापर्यंत झाले फक्त इनिंगचे आणि ऑलरेडी पारितोषिक जमा झालंय. ही चांगल्या खेळाडूला दिलेली दाद आहे. नक्कीच सामन्यानंतर त्यांना ते सुपूर्द केलं जाईल. नेक्स्ट बॉल. यावेळेस ऑन साइडला हलक्या हाताने फक्त दिशा दिली. थोडीशी मिसफील्ड तिथे पाहायला मिळाली, त्याचा फायदा लगेच उचललाय. विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड कम्युनिकेशन बिटवीन बोथ द बॅटर्स इथे आपल्याला पाहायला मिळालंय. आणि एक एक धाव सध्या किती महत्वाची आहे हे आपल्याला या रनिंग बिटवीन द विकेट्स मधून अनुभवायला मिळत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12च्या घरामध्ये. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर समीरवर आता पूर्णपणे लक्ष केंद्रित केलंय, कारण ज्या पद्धतीने त्याने पहिले 2 स्ट्रोक एक्झिक्यूट केले होते. पहिला बॉल इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून खेळला, त्यानंतर मनगटाचा चांगला वापर केला. पुढच्या बॉलवर अगदी स्टँड अँड डिलिव्हर प्रकारचा तो षटकार होता. अजूनही प्रेक्षकांच्या मनामध्ये कमी गतीने टाकलेला लोअर फुलटॉस बॉल होता. समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलंय. लॉंग ऑलचा फिल्डर जोपर्यंत जातोय समोरच्या साइड स्क्रीन पर्यंत तोपर्यंत 2 धावा. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतंय. भले चौकार षटकार प्रत्येक वेळ येणार नाही, मात्र धावफलक हलतं राहणं गरजेचं आहे. धावफलक अगदी एक दुहेरी धाव संख्येने पुढे नेणं गरजेचं आहे. कारण आपण कुठली कंपनी जर बघितली तर प्रत्येक वेळी तुम्हाला मोठे मोठे टेंडर मिळतील असं नाही. कधी कधी छोट्या टेंडरने देखील कंपनी तुम्हाला पुढे घेऊन जावी लागते. आणि तसंच चित्र क्रिकेटमध्ये सिंगल डबल्सने तुम्हाला धावसंख्या हलती ठेवणं गरजेचं आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा हेलिकॉप्टर स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. स्टेट डाऊन द ग्राउंड आपल्याला पाहायला मिळतोय. हाई बॉल चाललाय हवाई सफरीसाठी आणि इथे आलाय हा षटकार. ओव्हरमध्ये 20 धावा धावफलकावर आहेत. 2 षटकार, 1 चौकार, 2 दुहेरी धाव, 1 डॉट बॉल. आतापर्यंत बॉलिंगचं हे विश्लेषण आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिल्या ओव्हरमध्ये करण मडवी गेला मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. खरं तर चिर्ले संघाने टॉस जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय आणि पहिल्याच ओव्हरमध्ये तो निर्णय पूर्णपणे अपयशी ठरवलाय. खरं तर पलटवून लावलाय, फिरवलाय तो म्हणजे खास करून समीरने. कारण सर्वच्या सर्व 6 चेंडू त्याने खेळून काढले. नुसते खेळून काढले नाही, धावांची बरसात केली, आतिषबाजी केली असं म्हणायला हरकत नाही. आणि आता चिंट्या रेड्डी सध्या आपल्याला पाहायला मिळतो स्ट्रायकिंग एंडवर दुसऱ्या षटकामध्ये. कुणाल मडवी आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीची धुरा सांभाळतोय ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा, अगदी नाकाला झोंबून जणू चेंडू गेला विकेट किपरच्या हातामध्ये. पुल मारण्याचा प्रयत्न होता, अगदी क्रॉस बॅटेड खेळायचा होता या चेंडूला.
लाईन ब्रेक करायची होती मात्र ती ब्रेक काही करता आली नाही. वेगही पाहायला मिळाला आणि अचूक टप्पाही पाहायला मिळाला. तो म्हणजे कुणाल मडवी कमबॅक करणारं षटक त्याला हाताळावं लागेल, कारण धावसंख्या पॉवर प्ले मध्ये झाल्यात तब्बल 20 आणि कोणती विकेटही आली नाहीये. यावेळेस मात्र अगदी अक्रॉस द लाईन क्रॉस बॅटेड फटका, वन बाउन्स अगदी फिल्डरच्या हातामध्ये. वाटेश लॉंगॉनला तैनात आहे फिल्डर, एक सिंगल मिळाली आहे. चिंट्या रेड्डीने त्याचं काम पूर्ण केले, कारण समीरला जास्तीत जास्त स्ट्राईकवर आणणं संघाच्या फायद्याचं आहे, संघाच्या बेनिफिटचं आहे. आणि संघाचं बेनिफिट काय, संघाचा हित कशात आहे हे ओळखून तुम्हाला फलंदाजी करायची आहे. समीरची विकेट असेल प्राइज विकेट, मात्र चिर्ले आणि कुणाल मडवी ती प्राप्त करू शकेल का हे प्रश्नचिन्ह आहे. आणि हा दबावही आहे, कारण डाऊन द लेग हा चेंडू जातोय आणि अवंतरच्या रूपात एक धाव मिळते. वाईटची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 22च्या घरामध्ये 22. 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. समीरने अगदी विध्वंसक फलंदाजी आतापर्यंत साकारली, पण त्याला शांत करावं लागेल चिर्ले संघाला. खोलवा टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा खोदून काढलाय, गॅप मधनं बॉलला ढकललाय, काऊ कॉर्नरला क्लिअर करत वन बाउन्स ओव्हर द बाउंड्री लाईन फॉर 4 रन्स. मध्ये ताकद आहे, अंतकरणामध्ये जिद्द आहे, समोरच्यावर वर्चस्व गाजवण्याची जर तयारी आहे तर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये तसा खेळही साकारावा लागेल. आणि चिर्ले संघाला ही विकेट काढावी लागेल. ही विकेट काढणं खूप महत्वाची आहे. समीर यावेळेस फ्लिक करण्याचा प्रयत्न, मनगडात चांगला वापर केलाय, ऑन साइडला बॉल फिरलाय, क्षेत्ररक्षकाला फिरवलंय, बॅकअप येत आहे तोपर्यंत मिळाली आहे त्या 2 धावा. भले चेंडू सीमारेषा पलीकडे जाऊ शकला नाही, मात्र हरकत नाही, 2 धावा देखील या ठिकाणी प्राप्त झाल्यात. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 28च्या घरामध्ये. रात्रीची गुलाबी थंडी आणि आयोजकांच्या माध्यमातून प्रत्येकासाठी आलेली ही गरमागरम कॉफी ही सांगड मात्र घातली आहे ती माजी सरपंच जितेंद्र गरत व सरपंच अजय मात्र चषकामध्ये. प्रत्येकाची अगदी अचूक काळजी इथे घेतली जाते. खोलवा टप्प्याचा बॉल होता, लॉंग द कार्पेट ऑफ ड्राईव्हचा फटका, एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर, लॉंग ऑफचा फिल्डर आहे तिकडे, मिसफील्ड झाली आहे. खराब फिल्डिंग अशी म्हणायला हरकत नाही, कारण रन्स वाचवणं गरजेचं आहे. कारण जेवढ्या रन्स तुम्ही खर्च कराल तेवढ्या रन्स तुम्हाला बनवाव्या लागतील, हा विचार कायम मनात असणं गरजेचं आहे. धावसंख्या 30 धावा स्कोर कार्डवर आहेत आणि या ओव्हर मधील शेवटचा बॉल बाकी आहे. काय फलंदाजी इथे पाहायला मिळाली आहे, खास करून समीर कडून. आखुडपदेचा चेंडू ऑन साइडला दिशा देण्याचा प्रयत्न होता, शॉर्ट फाईनला फिल्डर आहे, चुकीच्या एंडला थ्रो झालाय, बॅकअप नव्हतं कोणतंही आणि मिळाल्या त्या तब्बल 2 धावा. शेवटच्या बॉलवर बॅटकट नक्कीच होती आणि 2 धावेने 2 ओव्हरची झाली आहे समाप्ती आणि बिनबाद धावसंख्या 32. ओव्हर मध्ये धावसंख्या तब्बल 32. पहिल्या पॉवर प्ले मध्ये करण मडवीच्या विरुद्ध 20 धावा, कुणाल मडवीच्या विरुद्ध दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा आणि एकूण धावसंख्या धावफलकावर लागली आहे ती 32 आणि बिनबाद. असं म्हणतात ना मित्रांनो की कबूतराला गरुडाचे पंख लावता येतील, मात्र गगन भरारीचं वेड रक्तात असावं लागतं
कारण आकाशाची ओढ ही दत्तक घेता येत नाही आणि ती ओढ इथे आपल्याला पाहायला मिळते समीरची. त्या धावसंख्येच्या प्रती मात्र इथे काय घडतंय, बॉल हवेत होता आणि चिंट्या रेड्डीने मात्र इथे त्याची विकेट गमावली आहे आणि पहिल्याच बॉलवर शुभमला मिळालंय हे यश. चिंट्या रेड्डीची नवीन फलंदाज विवेक जाधव आहे. खर तर समीरचं स्ट्राईक पासून वंचित राहणं हे नक्कीच जयदुर्गा नागाव संघासाठी थोडस तोट्याचं असेल असं म्हणायला हरकत नाही. कारण तो स्ट्रायकिंग एंडवर आला तर धावा जास्तीत जास्त बनवेल, कारण तो सेट झालाय आता क्रीडांगणावर. यावेळेस एज लागली, बॉल हवेत आणि इथे कॅच ड्रॉप झाली आणि समीरही स्ट्राईकवर आलाय. म्हणजे दोन्ही गोष्टी या जयदुर्गा नागाव संघाच्या हिताच्या झाल्यात असं म्हणायला हरकत नाही आणि त्यांच्या पारड्यात त्या पडल्यात. एक सिंगल आली, धावसंख्या जाऊन पोहोचली 33च्या घरामध्ये. आता चार चेंडू मध्ये अगदी 10 ते 12 धावा जरी आल्या तरी अगदी 42 ते 45 धावा सहजरित्या धावफलकावर पाहायला मिळते आणि दॅट विल बी द गुड स्कोर. 3 ओव्हरमध्ये डिफेंड करण्यासाठी चांगली धावसंख्या आहे ती. मात्र बघूया कितपर्यंत पोहोचतोय जयदुर्गा नागाव संघ. बॉल हवेत, भरपूर वेळ हवेत राहिलाय, क्षेत्ररक्षकापासून दूर नोमॅन स्टँड मध्ये चेंडू पडतोय तोपर्यंत धावा मिळत आहेत 2. सुंदर आणि बिटवीन द विकेट साकारत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली 35च्या घरामध्ये. प्रत्येक चेंडूवर आघात करण्याचा प्रयत्न, प्रत्येक चेंडूवर अटॅक करण्याचा प्रयत्न आणि प्रत्येक चेंडूवर घाला घालण्याचा प्रयत्न इथे करतोय तो समीर अख्तर. अगदी सलामीला आलाय. कोणती एक विकेट जरी गेली दुसऱ्या बाजूने चिंट्या रेड्डीची तरी धावसंख्येमध्ये जास्त काही बदलाव करायचा नाहीये आणि सर्व सूत्र घेतले हातामध्ये ती समीर अख्तरने. आणि आज मात्र एक अफलातून इनिंग साकारायची या इराद्याने तो मैदानाच्या आतमध्ये उतरलाय हे त्याच्या खेळीमधनं आपण प्रत्येक जण ओळखू शकतो. पुढचा बॉल ओव्हर द विकेट, खोलवा टप्प्याचा बॉल अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह केलाय. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 रन मिळते. दुसऱ्यांचा प्रयत्न, विकेट कीपर एंडला थ्रो झालाय, थोडा उशीर झालाय कारण अगदी हरणाच्या गतीने दुहेरी धाव पूर्ण केली आहे. राधे एंटरप्राइजेस चिरले, भरपूर त्यांनी संघर्ष केलाय, भरपूर प्रयत्न केलाय. कॅच ड्रॉप झाला, नंतर संधी थोडीशी दूरवर राहिली, रनआउटचे चान्सही मिस केले. मात्र हरकत नाही, बॅटिंग मध्ये खोलवरत आहे. सेकंड इनिंग मध्ये एक जबरदस्त खेळ त्यांचाही आपल्याला पाहायला मिळणार आहे. राधे एंटरप्राइजेस चिरले या अगोदरच्या मॅच मध्ये नक्की चेस करूनच सामना जिंकला होता. मात्र तिथे लक्ष थोडंसं छोटं होतं ऑन पेपर, कारण क्रिकेटमध्ये कोणतंही लक्ष छोटं किंवा मोठं नाहीये. या इनिंगचा विचार केला तर शेवटचे 2 बॉल मात्र शुभम पाटील आतापर्यंत चांगलं षटक आहे. 4 चेंडू 5 धावा 1 विकेट, इकॉनॉमिकल स्पेल असं म्हणू शकतो. एकूण धावसंख्या 37 आहे, 37. पुढचा बॉल समीर साठी. खोलवा टप्प्याचा अगदी पॉइंटला बीट केले, तिथे मिसफील्ड आपल्याला पाहायला मिळाली आहे. 1 रन कंप्लीट, दुसऱ्यांचा प्रयत्न आणि दुसरीही धाव कंप्लीट, दुहेरी धाव या चेंडूवर. समीरला माहिती आता धावसंख्या आली आहे, थोडासा थकवा त्यालाही जाणवतोय कारण अगदी सलामीला आल्यापासून तर चांगली झुंज त्यांनी दिली आहे या क्रीडांगणाच्या आतमध्ये. 39 धावा आणि पहिल्या इनिंगचा शेवटचा बॉल, टार्गेट सेट करणारा बॉल, लक्ष बनवणारा चेंडू. आतापर्यंत इकॉनॉमिकल स्पेल शुभम पाटील, कोणताही चौकार नाही, कोणताही षटकार नाही. मात्र ती उणीव अजूनही राहील कारण या ओव्हरमध्ये एकही विकेट दिला नाहीये. जबरदस्त गोलंदाजी साकारली शुभम पाटीलने. शेवटच्या बॉलवर रनआउटच्या रूपामध्ये फलंदाज झालाय बाद आणि धावसंख्या धावफलकावर आहे 39 आणि लक्ष असेल या मॅच मध्ये अर्थातच 40 धावसंख्येचं राधे एंटरप्राइजेस चिरले या टीम समोर येणाऱ्या 18 चेंडूमध्ये.
नवी मुंबईचा अर्थातच युवराज माळी सरांना आपण मायक्रोफोन वरती ऐकलत. लक्ष येणारे बॉल 18 आणि 18 बॉल मध्ये धावा करायच्या 40. 18 बॉल मध्ये आता 40 धाव्यांची गरज आहे. पहिली सलामीची गोड जोडी आपल्याला पाहायला मिळते. राधीय इंटरप्राइजेस चिरले या टीमची करण मडवी आणि गौरव मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. चला आता वेळ कमी प्रमाणामध्ये घ्यायचा. अर्थातच जय दुर्गा नागाव संघ आपण वेळ कमी प्रमाणामध्ये घ्यायचा आणि आता लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या. इथून मात्र आपण बघतो 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये आता विजयासाठी एकूण धावा तुम्हाला कंप्लीट करायच्या आहेत. अर्थातच 40 धावा आणि या 40 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी पहिली सलामीची जोडी राधीय इंटरप्राइजेस या टीमच्या मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. अर्थातच एका साईडला करण मडवी आणि एका साईडला गौरव हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. जर आपण बघितलं तर मागच्या इनिंग मध्ये बॅट्समन समीर साठी जो कॅश प्राइज आपण बघितलं त्याच्या बॅटिंग साठी गणेशजी काटकर यांच्या वतीने मात्र 500 रुपयाचं कॅश प्राइज पुरस्कृत केलं गेलं. ते आमच्या नक्कीच कमेंट्री बॉक्स मध्ये जमा झालेला. ही मॅच संपल्यानंतर लगेच जर आम्ही विनंती करू त्या खेळाडूला आणि ते प्राइज देखील तो इथून मात्र घेऊन जाईल. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये आता 40 धाव्यांची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज झाला जय दुर्गा नागाव टीमच्या माध्यमातून समीर सध्या गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतो. समीरचा हा बॉल व्हॉट स्ट्रोक काय फटका सजवला. ज्या प्रकारे सुईतून धागा काढावा तशा प्रकारे इथे मात्र गॅप शोधलाय. बॉल चाललाय गोळीच्या वेगानं डुशुम 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 बॉल सीमा पार इथे चौकार. पुढचा बॉल यावेळी आणखीन एक चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. फाईन लेगच्या डोक्यावरनं उडवला बॉल चालला बॅक टू बॅक 2 बॉल वरती 2 चौकार. बॅट्समन करण मडवीच्या बॅट मंडळ आपल्या गावाच्या नावासाठी गावाच्या अस्मितेसाठी गावाच्या प्रतिष्ठेसाठी हा खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ साधतोय. काय फटकेबाजी. 2 बॉलवरती 2 चौकार समीरच्या विरोधात इथून मात्र ठोकल्यात. तिसरा येईल का. यास इथे मात्र एक चांगला स्ट्रोक परंतु तिथे मात्र तेवढाच चांगला स्टॉप गली रीजन मध्ये. दुसरा धावेचा प्रयत्न धोक्याची घंटा डेंजर एंडला. बॅटर करण मडवी धावत होता परंतु तिथे मात्र विकेट किपरच्या माध्यमातून झाली आहे चूक. थोडासा जर का आपण बघितला तर काळजाचा ठोका इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला. काळजाचा ठोका इथून मात्र तुटताना आपल्याला पाहायला मिळाला बॅटिंग करणाऱ्या टीमचा. परंतु तदनंतर बॅट्समन आपल्या पायाच्या गतीचा वेग वाढवल्यानंतर या 2 धावा त्यांना कंप्लीट केल्या. 2 धावेच्या मदतीने धावफलकावरती डबल डिजिट मध्ये रन्स 10. यावेळीचा फटका अप्रतिम. तिथे क्षेत्ररक्षक तैनात चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून परंतु पुन्हा एकदा एकेरीला दुहेरी मध्ये इथून मात्र कन्वर्ट केलं जातं. 2 धावा कंप्लीट केल्या. पहा पहिल्या बॉलवरती चौकार आला गॅप मधून तो चौकार. दुसऱ्या बॉलवरती फाईन लेगच्या डोक्यावरनं
तिसऱ्या बॉलवरती डबल आणि आता चौथ्या बॉलवरती एक धाव तर कंप्लीट केली आहे, परंतु दुसरी धाव घेत असताना पंचांचा सिग्नल आला वन शॉट, म्हणजेच एक धाव अपुरी धावली आहे. एकच धाव टीमच्या स्कोरवर वरती आता कलेक्ट केली जाईल आणि धावफलकावरती आता रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1 11 धावा आतापर्यंत टीमच्या स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. 40 धावांचं लक्ष्य, म्हणजेच ज्या प्रकारे सुरुवात व्हायला हवी होती तशाच प्रकारची सुरुवात इथून मात्र होत असताना राधेय एंटरप्राइजेस चिर्ले या टीमच्या माध्यमातून यावेळीचा समीरचा हा बॉल डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न झाला, पुढे येऊन सरसावण्याचा प्रयत्न झाला. पुन्हा एकदा मात्र 2 धावा इथून मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. या किर्र अंधारामध्ये उजेड पाडण्याचं काम सध्या बॅटर करण मडवी करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. आता शेवटचा बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज समीर तयार होतो. बॅटिंग करत असताना काय बॅटिंग केली, चांगली फलंदाजी, परंतु आता गोलंदाजी करत असताना देखील चांगली बॉलिंग त्याच्या माध्यमातून. यावेळीचा हाफ ट्रॅकर टायमिंग प्रॉपर, मनगटाचा वापर, हा हवाई सफर, येतो लाजवाब स्ट्रोक, बॉल सीमा पार, येतोय खणखणीत चौकार. 1 ओव्हरचा खेळ आता इथे संपला आणि 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर बिनगडी बाद 17 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. येस, ओव्हर नंबर 2 मध्ये आता गोलंदाज वरती बॉलर आला विवेक जाधव. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये आता 23 करायचे आहेत. या मॅच मध्ये विजय बॅटिंग करणाऱ्या टीमला 12 बॉल मध्ये 23 धावांची गरज आहे. विवेक जाधव सध्या गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतो. ओव्हर नंबर 2 मधील पहिला बॉल, इथे मात्र फटका अप्रतिम, स्ट्रोक चांगला, तिथे प्रोटेक्शन चांगली आपल्याला पाहायला मिळते. आणि इथे जर का आपण एकच धाव इथून मात्र कंप्लीट केलेली आहे. एकाच धावेवरती या बॅटरला इथून मात्र संयम दाखवावा लागतो. आता स्ट्रायकिंग इनला या समजदारीचा क्रिकेट इथून मात्र खेळलं जाते. यावेळीचा हा बॉल आणखीन एक सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा एक सिंगल कंप्लीट झाली आणि आता या एका धावेच्या मदतीने टीमच्या स्कोरबोर्ड वरती धावा देखील आपल्याला पाहायला मिळतात. 19 धावा. यावेळीचा गौरवच्या बॅटमध्ये एक तडाखेबंद स्ट्रोक तर आला, परंतु या बॉल वरती देखील आता एकच धाव मिळणार. थेंबे थेंबे तळे साचे, हळूहळू का होईना, परंतु इथे मात्र धावफलकावरती धावा जोडल्या जातात. 3 बॉल वरती 3 सिंगल आतापर्यंत आलेले आहेत गोलंदाज विवेक जाधवच्या विरोधामध्ये. पुन्हा एकदा आता विवेक तयार. फुलटॉस बॉल, पुढे येऊन सरसावण्याचा प्रयत्न, एकदा भरपूर वेगाने कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. आता गौरवला जावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. पहिल्या विकेटची जी अपेक्षा होती ती विकेट मिळाली आहे. बॅट्समन गौरव बॅक टू द डगआउट. माध्यमातून आता कशा रीतीने या मॅच मध्ये बॅटिंग केली जाईल गोलंदाजाचं आम्ही नक्कीच कौतुक करू. पुन्हा एकदा बॉलर तयार झाला.
यावेळीचा हा फटका पुढे येऊन सरसावण्याचा प्रयत्न झाला, तिथे मात्र प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळते. डीप मिडविकेट रिझन मध्ये चांगली फिल्डिंग आणि याही बॉलवरती आता एक सिंगल प्राप्त केलेली आहे. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा जर आपण बघितलं तर आता रन्स आपण बघतोय 22 धावा. 22 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 7 बॉल मध्ये आता 18 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. षटकारांच्या परिभाषेत जर सांगायचं ठरवलं तर मात्र 3 षटकार तुम्हाला इथून मात्र खेचावे लागतील. 7 बॉल मध्ये 18 करायच्यात. यावेळीचा फटका हवेत खेळला, बॉल आदळतोय लो मॅच लँड मध्ये. एक धाव भरपूर वेगाने कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा इथे मात्र कंप्लीट केलेल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हटली जाईल या दोन्ही बॅटरच्या दरम्यान. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 6 आणि 6 बॉल मध्ये आता 16 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 6 चेंडू 16 धावा, 16 धावा 6 चेंडू. काय घडणार या मॅच मध्ये, कोणता संघ इथे मात्र मोठी जुई या टीम सोबत समोर मात्र 2 हात करताना आपल्याला पाहायला मिळेल. या मॅच मध्ये जो संघ जिंकणार आहे तो मात्र माय माऊली अक्कादेवी मोठी जुई या टीम समोर 2 हात करताना आपल्याला पाहायला मिळेल. 6 बॉल मध्ये आता 16 धावांची गरज आहे. जोपर्यंत मात्र खेळपट्टीवरती करण मडवी या खेळाडू स्थिर असणार तोपर्यंत मात्र विजयाच्या आशा त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळणार आहेत. राधेय एंटरप्राइजेस चिर्ले या टीमच्या वतीनं 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये आता 16 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. ओव्हर नंबर 3 मध्ये चिंट्या रेड्डी हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. चिंट्या नावाचं अस्त्र इथून मात्र आता गोलंदाजी मार्क वरती वापरलं जात. जय दुर्गा नागाव टीमच्या माध्यमातून 6 बॉल मध्ये 16 धावा डिफेंड करायच्यात. बॉल तयार होतो चिंट्या ओव्हर द विकेट न. चिंट्याचा पहिलाच बॉल, फटका अप्रतिम. चिर्ले गावच्या मातीतून मी जन्माला आलो, संघर्ष माझ्या नसा नसात आणि रक्ता रक्तात आहे हे सध्या दाखवतोय की चिर्ले गावचा ब्रँड. कारण मडवीच्या बॅटमन हा षटकार आला. त्यावेळेला सोपे प्रश्न अगोदर सोडवले जातात आणि इथे मात्र तेच घडलं. जे सोपं होतं ते म्हणजे चुकीचा बॉल बॉलरनं हाताळला आणि चुकीच्या बॉलवरती मोठा ब्लास्ट आला. आता 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 10 धावांची गरज. प्रत्येक बॉलवरती 2 धावा. पुन्हा एकदा बॉलर तयार झाला. यावेळीचा आणखीन एक मोठा स्ट्रोक आलाय की काय, हो नक्कीच. बॉल थांबणार नाहीये, बॉल चाललाय. हवाई सफर, टाटा बाय बाय. बॉल सीमा पार. बॅक टू बॅक 2 बॉल वरती 2 षटकार. पाहायला मिळते ही सर एकाच चांगल्या खेळाडूची ओळख असती का. या खेळाडूची तालुका स्तरावरचं क्रिकेट खेळत असताना, खुल्या गटाच्या स्पर्धा खेळत असताना गावदेवी गावठाण या टीम मध्ये भरणी लागत असते. याचं प्रात्यक्षिक आणि जिवंत उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं. आज मात्र चिर्ले गावातून मुळेखंड नगरीमध्ये येत असताना या खेळाडूने इम्प्रेस केलं. 4 बॉल आणि विजयासाठी आता 4 धावांची गरज आहे. 4 बॉल मध्ये 4 करायच्यात. बॉल टू रन असं समीकरण. आता 2 आले, तिसरा येईल की सिंगल डबल मॅच चालू ठेवली जाईल. एस बॉलर वरती प्रेशर आहे. दबावाखाली सध्या गोलंदाजी करतोय कारण जे वाचवायचे ते या बॉलरला वाचवायचे, जे घालवायचं ते देखील याच बॉलरला घालवायचं. पाहूया काय घडलं जाईल. इथून का डॉट बॉल आले तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा संघ येत असताना पाहायला मिळेल नागाव संघ. यावेळीचा हा बॉल, फटका अप्रतिम. बॉल चालला सीमारेषे लगत. तिथे मात्र क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतोय. बॉल थांबवला की काय, तिथे 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. पहा लक्ष थोडस जर आपण बघितलं तर इथे मात्र
दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळालं या खेळाडूचं, परंतु 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. नक्की या बॉल वरती जर आपण बघितलं तर इथे 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 3 आणि 3 बॉल मध्ये धावा तुम्हाला कंप्लीट करायच्या आहेत. अर्थातच 3 बॉल मध्ये 2 धाव्यांची गरज आहे. 2 धावा तर कंप्लीट झाल्या. जर आपण बघितलं तर या मागच्या बॉलवरती फनी क्रिकेट पाहायला मिळालं. बॉल सीमारेषे लगत, परंतु असं वाटलं की शिर्ले टीमला तो बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर धाडला, परंतु तिथे मात्र पायाच्या साह्याने त्या फिल्डरनं या बॉलला स्टॉप केलं आणि 2 धावा. 3 बॉल मध्ये 2 धाव्यांची गरज असताना आता मात्र बॉल थांबणार नाहीये. आता बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. रन्स मिळतील 4 आणि येतोय हा खणखणीत चौकार. एकदा करण मडवीची बॅटिंग आवडली असेल तर प्रेक्षकांना जोरदार टाळ्या होऊ द्या. काय फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली. मैदानाच्या अगदी चौफेर बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. अफलातून फटकेबाजी करण मडवीच्या माध्यमातून आणि हा सामना इथे मात्र जिंकला राधेय एंटरप्राइजेस शिर्ले या टीमनं. चला आम्ही विनंती करतो मागच्या मॅच मध्ये जे मात्र